नमस्कार लाडक्या बहिणींनो. आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल, विशेषतः जानेवारी 2024च्या 1500 रुपयांच्या हप्त्याबद्दल. सध्या खूप महिलांना प्रश्न पडला आहे की जानेवारीचा हप्ता कधी खात्यात येणार. नेहमी 7 तारखेच्या आसपास येतो, पण यावेळी काही हालचाल दिसत नाहीये. उशीर होणार का? मी तुम्हाला सांगतो, ही चिंता खरी आहे, पण योजना थांबलेली नाही. मुख्य कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिका, जिल्हा परिषद वगैरे. राज्य निवडणूक आयोगाने मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट लागू केल्यामुळे जानेवारीचा हप्ता आधीच म्हणजे ॲडव्हान्समध्ये जमा करणं बंद केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही नियमित हप्ते देत आहोत, पण आयोगाच्या सूचनेनुसार जानेवारीचा हप्ता 16 जानेवारी नंतर म्हणजे मतदान आणि मतमोजणी नंतर जमा होईल. काही ठिकाणी डिसेंबरचा हप्ता उशिरा आला, काहींना नोव्हेंबर-डिसेंबर एकत्र 3000 रुपये मिळाले. जानेवारीचा हप्ता सुद्धा लवकरच येईल, बहुतेक 17 जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, काही ठिकाणी 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान. काही बहिणींना अजून पैसे का आले नाहीत? आधार आणि बँक खाते लिंक असलं तरी NPCI सीडिंग पूर्ण झालं पाहिजे. KYC अपडेट असावं, बँक खाते सक्रिय असावं. काय करावं? 1. अधिकृत पोर्टलवर जावा, ladki-bahin.maharashtra.gov.in आणि स्टेटस चेक करा. 2. आधार लिंक आणि DBT स्टेटस तपासा. 3. गरज पडल्यास हेल्पलाईन किंवा सेतू केंद्रावर संपर्क साधा. लाडक्या बहिणींनो, धीर धरा. ही योजना सुरू आहे आणि पैसे 100% मिळतील. फक्त निवडणुकीमुळे थोडा उशीर झाला आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल. कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला हप्ता मिळाला का? धन्यवाद. जय महाराष्ट्र.